एसीबी चौकशीमध्ये राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत। साळवी यांच्या पत्नी आणि मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळलाय। पत्नी आणि मुलाच्या अटकपूर्व जामीन अर्जासाठी साळवी हायकोर्टात जाणार आहेत। रात्री तातडीनं ते मुंबईसाठी रवाना झाले। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची आज मालेगाव न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। आज संजय राऊत सुनावणीला हजर राहतात काही पाहणं महत्त्वाचं असेल। दादा भुसेंनी गिरणा सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी शेअर्समध्ये 178 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप राऊतांनी केला होता। या प्रकरणी भुसेंनी राऊतांवर अब्रू नुकसानीचा खटला दाखल केलाय। लोकसभा निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंनीही रणनीती आखली। पक्षाला बळकटी देण्यासाठी फेब्रुवारीत महिनाभर उद्धव ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत। कोकण दौऱ्यानंतर आता उद्धव ठाकरे राज्यभर दौरे करतील। प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक सभा घेण्याचं नियोजन उद्धव ठाकरेंनी केलंय। धुळे जिल्ह्यामध्ये अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लागलेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यानिमित्त लावण्यात आलेले हे बॅनर चर्चेचा विषय आहेत। वाचावीर खूप आहेत, त्यांना चांगलं काम दिसत नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली। लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारमध्ये सामील झाल्याचं यावेळी अजित पवार म्हणाले। अमळनेरच्या पाडळसरी धरणाच्या पाहणी कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडाली। अजित पवारांनी सकाळी 6 वाजता दौऱ्याला सुरुवात केल्यानं कार्यकर्त्यांना थंडीच्या कडाक्यात कार्यालयात हजर राहावं लागलं। जेसीबीच्या साहाय्यानं अजित पवारांवर फुलांची ओधळण करण्यात आली। उद्धव ठाकरेंनी कोकण दौऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी भाजपवर हल्लाबोल केलाय। भाजपनं 400 पारचा नारा दिलाय। मात्र हे कसे 400 पार जातात तेच बघतो असं खुलं आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलंय। पक्ष चोरला, नाव चोरला आणि आता ईडी लावतायत असा आरोपही त्यांनी केला। शब्दांच्या बुडबुड्यांना अर्थ नसतो असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले। ज्यांना 400 पार जायचे ते मेहनत घेतात, ज्यांना मेहनत करायची नसते ते स्वप्न सुद्धा पाहत नाहीत असं म्हणत केसरकरांनी ठाकरेंच्या भाजपचे 400 पार कसं जातं तेच पाहतो असं खुलं आव्हान दिलंय। त्याला केसरकरांनी प्रत्युत्तर दिलंय। संभाजीराजे छत्रपती यांचे सकाळचे सगळे कार्यक्रम रद्द केलेत। संभाजीराजेंनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली। त्यांचा फोनही बंद आहे। नियोजित दौरा तसंच विकास कामं उद्घाटनाचा कार्यक्रम अचानक रद्द केल्यानं नव्या चर्चांना उधाण आले। गहिनीनाथ गडावरील संत वामनभाऊ महाराज यांचा 48वा पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आलाय। दरवर्षीप्रमाणे धनंजय मुंडेंच्या हस्ते मुख्य समाधी सोहळ्याची पूजा होईल। यावर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार प्रीतम मुंडे, प्रकाश आंबेडकर उपस्थित राहतील। पंकजा मुंडेंनाही निमंत्रण देण्यात आले। त्या उपस्थित राहतील का याकडे लक्ष आहे। तर मनोज जरांगे पाटील यांना आता सरकारी सुरक्षा मिळणार आहे। मनोज जरांगेंना 24 तास सुरक्षा दिली जाईल। त्यांच्या सुरक्षेसाठी 2 सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल असतील। जरांगेंना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी मराठा बांधवांनी केली होती। त्यानंतर राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशानं जरांगेंना पोलीस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। एक मराठा लाख मराठा ऐवजी आता एक कुणबी लाख कुणबी म्हणावं लागेल असं आवाहन छगन भुजबळांनी येवल्यात केलंय। 4 आयोग आणि सुप्रीम कोर्टानं सांगूनही ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले। तर जरांगेंना पूर्वीपासूनच उपोषण करायची सवय असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। ठाणे टोल नाक्यावर अडकलेली वाहनं मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी सोडली। नाशिक दौरा आटपून मुंबईला येताना ठाणे टोल नाक्यावर त्यांना मोठ्या संख्येनं गाड्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या दिसल्या। तेव्हा स्वतः टोल नाक्यावर जाऊन त्यांनी अडकलेल्या गाड्यांना रस्ता करून दिला। तेव्हा खास ठाकरे शैलीत त्यांनी कर्मचाऱ्यांना सज्जड दमही दिला। अकोल्यातील कापशी ते बार्शी टाका या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे। नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये खड्डे बुजवण्यात आले, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला। या मार्गावर शेतकरी, विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। खड्ड्यांमुळे अपघाताला निमंत्रण असल्याचं म्हणत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। यवतमाळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली। या रुग्णालयातील अस्वच्छता आणि असुविधांबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत। यावर जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला सूचना केल्यात। तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अचानक भेटीमुळे रुग्णालय प्रशासनाची तारांबळ उडाली।
खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेत बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात काही दिवसांपासून बिबट्यांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली. हाच मुद्दा संसदेत उपस्थित करत त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी कोल्हेंनी केली. तसंच रेड झोनचा मुद्दाही त्यांनी संसदेत उपस्थित केला. सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांनी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला. अनेक वर्ष आंदोलनं करूनही उजनी धरणाचं पाणी मिळत नसल्यानं तसंच मंगळवेढा सिंचन योजनेचंही काम पूर्ण झालं नसल्यानं हा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकांपूर्वी योजनेसाठी निधी मंजूर न केल्यास मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला आहे. नाशिकच्या सिन्नर शहरात रात्री बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. नेहरू चौकाकडून वाजे विद्यालयाकडे जाताना हा बिबट्या दिसला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नगर परिषदेविरोधात वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली. नगर परिषद नागरिकांकडून मालमत्ता करावर पठाणी व्याज वसूल करत असल्याचा आरोप यावेळी वंचितनं केला. त्या निषेधार्थ वंचितनं नगर परिषदेवर धडक मोर्चा काढला. सांगलीतील जत तालुक्यात 65 गावांच्या पाणीप्रश्नी सर्वपक्षीय लाक्षणिक उपोषण केलं. 65 गावांसाठी मंजूर म्हैसाळ सिंचन योजनेचं काम तातडीनं सुरू करावं. तसंच जतमधील 4 गावांचा टेंबू योजनेत समावेश करावा. या मागणीसाठी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वात काळ्या फिती बांधून उपोषण झालं. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. नागपूरमध्ये अजित पवार गटानं महाल शिवाजी पुतळा चौकात बँड वाजवत पदयात्रा काढून स्वच्छता अभियान राबवत आंदोलन केलं. महापालिकेमध्ये प्रशासकीय राज सुरू असल्यानं सध्या शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडालाय. त्यामुळे आंदोलन करून प्रशासनाला जागा करण्यासाठी प्रशांत पवारांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. अकोल्यामध्ये आशा वर्कर संघटनेनं अश्रू आंदोलन केलं. मानधनासह आपल्या इतरही मागण्यांसाठी ते आंदोलन करतात. तर दुसऱ्या ठिकाणी सरकारविरोधात लाटणं आंदोलन करण्यात आलं. पेन्शन लागू करावी तसंच इतर ऑनलाईन कामं सोपवली जाऊ नयेत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. नवा हिजरबंद कायदा मागे घ्या अन्यथा दिल्लीत चक्काजाम करू असा इशारा पुण्यात आयोजित चालक मालक संघटनेच्या राज्यव्यापी एल्गार मेळाव्यात देण्यात आला. नव्या कायद्यात अपघात करणाऱ्या चालकांना 10 वर्षांची शिक्षा आणि 7 लाखांच्या दंडाची तरतूद आहे. मुंबईतील कोस्टल रोडचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. 19 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होईल. वरळी ते मरीन ड्राईव्ह हा 10 किलोमीटरचा पहिला टप्पा सुरू होईल. त्यानंतर 15 मेपर्यंत दोन्ही टप्पे सुरू होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त चहल यांनी दिली आहे. PMLA म्हणजेच मनी लॉन्ड्रिंग चौकशीबाबत महत्त्वाचा निर्णय दिल्ली हायकोर्टानं दिलाय. मनी लॉन्ड्रिंगची चौकशी वर्षभर चालली आणि त्यात आरोपपत्र दाखल करण्यात आलं नाही तर जप्त केलेली मालमत्ता परत करावी लागेल असा मोठा निर्णय दिल्ली हायकोर्टानं दिला. 2020 मधील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सुनावणी करताना त्यांनी ईडीला हे निर्देश दिलेत. ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरूच राहणार असा निर्णय अलाहाबाद हायकोर्टानं दिलाय. ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात होणाऱ्या पूजेविरोधात मशीद कमिटीनं हायकोर्टात दाद मागितली होती. त्यावर कोर्टानं मुस्लिम पक्षाची मागणी फेटाळून लावत हा निर्णय दिलाय. या प्रकरणी पुढची सुनावणी 6 फेब्रुवारीला होणार आहे. ज्ञानवापी हिंदूंच्या ताब्यात द्या नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही ताबा घेऊ असा सूचक इशारा संतांनी दिलाय. वाराणसीत 250हून अधिक संतांची बैठक झाली. त्यात प्रशासनाला इशारा देण्यात आलाय. बाहेरून लोकांना बोलावून ज्ञानवापीत नमाज पढला जात असल्याचा आरोप यावेळी संतांनी केलाय. सनातन धर्मासाठी कार्य करेल तोच राज्य करेल. त्यामुळे राजकारणात धर्माचा हस्तक्षेप गरजेचा असल्याचं शिवमहापुराण कथावाचक प्रदीप मिश्रांनी सांगितलंय. यवतमाळच्या वणीत त्यांच्या काशी शिवमहापुराण कथेचं समापन झालं. त्यावेळी ते बोलत होते. मंदिरं तोडून मशिदी बनवल्या त्याबाबत हिंदू धर्मानं भूमिका घेतली ती गैर नसल्याचं ते म्हणाले. संभाजीनगरमध्ये हज हाऊसचं उद्घाटन करण्यात आलं. सुमारे 1.5 ते 2 वर्षापूर्वी ही इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती. अखेर अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत इमारतीचं लोकार्पण झालं. नंदुरबार जिल्ह्यात केळी पपई उत्पादकांना पीक विम्याचे पैसे भरूनही नुकसान भरपाई मिळाली नाहीये. कृषी विभाग आणि विमा कंपनीकडे याचा पाठपुरावा करूनही हजारो शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर त्यांनी निदर्शनं करत मदत देण्याची मागणी केली. नंदुरबारच्या तळोदामध्ये कृषी प्रदर्शन भरवण्यात आले. यावेळी आदिवासी बहुल भागातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि शेतीची माहिती देण्यात आली. तसंच शेतीपूरक व्यवसाय आणि प्रगतिशील शेतकऱ्यांनी वापरलेलं तंत्रज्ञान याचे नमुने प्रदर्शनात ठेवण्यात आले.
बीडमध्ये भाजप आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी गौतमीच्या गाण्यावर चक्क चाहत्यांनी गाडीवर, घराच्या छतावर आणि साऊंडवर चढत डान्स केला। या कार्यक्रमाला महिला भगिनींची उपस्थिती होती। जम्मूच्या पूंछ जिल्ह्यात हिमवर्षावाला सुरुवात झाली, त्यामुळे सुलतान पथरी नेडिया पर्यटन स्थानावर बर्फाची चादर पसरली। पर्यटकांची गर्दी वाढायला लागली। बर्फाचा आनंद लुटण्यासाठी इथे पर्यटक यायला सुरुवात झाली। गोधरा ॲक्सिडेंट वॉर कॉन्स्पिरसी सिनेमाचा टीजर रिलीज झालाय। 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या गोधरा हत्याकांडावर हा सिनेमा आधारित आहे। तब्बल 22 वर्षांनंतर ही कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल। सिनेमा 1 मार्चला प्रदर्शित होतोय। वेरूळ अजिंठा महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली। डॉक्टर संध्या पुरेचा यांच्या टीमचं सादरीकरण आणि राहुल देशपांडे यांनी महोत्सवाचा पहिला दिवस संस्मरणीय केला। सोनेरी महाराजचं प्रांगण सप्तरंगात न्हाऊन निघालं होतं। आज दुसऱ्या दिवशी कैलाश खेर यांच्या गाण्याचं सादरीकरण होईल। तमिळ अभिनेता थलपती विजयनं राजकारणात प्रवेश केला आहे। तमिळगाव वेतरिक आझेम असं त्याच्या राजकीय पक्षाचं नाव आहे। आपल्या पक्षाद्वारे सर्वसामान्य लोकांची भूमिका मांडणार असल्याचं थलपती विजयनं सांगितलं। गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या राजकीय प्रवेशाबाबत चर्चा सुरू होती। चंद्रपूरमध्ये जाणता राजा या महानाट्याचं सादरीकरण करण्यात आलं। चांदा क्लब मैदानात उभारण्यात आलेल्या भव्य रंगमंचावर शिवरायांचा इतिहास जिवंत करणारे हे महानाट्य सादर झाले। त्यापूर्वी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते महाआरती झाली। 5 फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी प्रयोग होणार आहे। अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मलाई कोट्टाई वालिबान या सिनेमातून मल्याळम सिनेसृष्टीत पदार्पण करते। या सिनेमात सोनाली सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे। राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिझो चोस पल्लीसरी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले। यात सोनाली आपल्या मनमोहक नृत्य अदाकारीनं प्रेक्षकांना घायाळ करणार आहे। पक्षक सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे। सिनेमात भूमी पेडणेकर पत्रकाराच्या भूमिकेत आहे, तर मराठमोळी सई तामणकर पोलिसाच्या भूमिकेत आहे। 9 फेब्रुवारीला सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय। जर्मनीमध्ये बस आणि ट्राम सेवा ठप्प झाली। तब्बल 90,000 कर्मचारी संपावर गेल्यामुळे परिस्थिती निर्माण झाली आहे। याचा वाहतुकीवर परिणाम होतोय। लाखो प्रवाशांसह पर्यटकांनाही त्याचा फटका बसतोय। चांगल्या सोयीसुविधांची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे। लाल समुद्रात हुती बंडखोरांच्या हल्ल्यामुळे जागतिक व्यापारावर मोठा परिणाम झालाय। सुमारे 4 आठवड्यांपूर्वी ऑस्ट्रेलियातून इस्रायलकडे 16,000 जनावरं नेणारं जहाज रवाना झालं होतं। मात्र हुती हल्ले वाढल्यानं लाल समुद्रातील मार्ग सध्या बंद आहे। त्यामुळे हे जहाज वाटेतच अडकल्यानं माघारी यायचे आदेश ऑस्ट्रेलियन सरकारनं दिले। अहमदनगरच्या कोथरूडमध्ये पत्नीनंच पतीच्या खुनाची सुपारी दिली। घरात 4 शस्त्रधारी इसमांनी प्रवेश करत तिच्या पतीचा खून केला। त्यानंतर पत्नीनंच बेलवंडी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली। मात्र चौकशी दरम्यान पोलिसांचा फिर्यादीवरच संशय बळावला आणि अनैतिक संबंधातून खून केल्याचा प्रकार उघड झाला। या प्रकरणी 7 जणांना अटक केली। भंडाऱ्यात एकसारख्या नंबरचे 2 टिप्पर ताब्यात घेतलेत। महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना गस्त घालताना 2 टिप्परचे नंबर एकसारखे असल्याचं आढळलं। हे दोन्ही टिप्पर एकाच मालकाचे असल्याची माहिती मिळाली। त्याच्यावर तहसीलदार तसंच महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली।